वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत करत आपण दुसऱ्या अध्यायात ओवी क्रमांक 33 पर्यंत आलोत, ज्यामध्ये अर्जुन भगवंताला युद्ध करणं हे कसं अयोग्य आहे, त्याऐवजी युद्ध न केल्यामुळं काय फायदा होणार आहे या बाबतीतला आपला तर्क देतोय. खरं तर भगवंतानं जे काही सांगितलंय त्या गोष्टीकडं अर्जुनाचं मुळीच लक्ष नाही, आणि म्हणून भगवंताच्या बोलण्याच्या पूर्वी ज्या मनोअवस्थेमध्ये अर्जुन होता त्याच मनोअवस्थेमध्ये अजूनही अर्जुन असल्याचं आपल्या लक्षात येते. पुढं अर्जुन काय म्हणतो ते आपण आता बघूयात. देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वये वाचा. अर्थात देवा, साधू संतांना नमस्कार करावा, घडेल तर त्यांची पूजाही करावी, पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी करावी. आता अर्जुनाच्या समोर उभे असलेले जे गुरुवर्य आहेत ते संत वृत्तीची माणसं आहेत, आणि त्यामुळं या संत वृत्तीच्या लोकांना मारणं योग्य आहे का या प्रकारचा अर्जुनाचा तर्क आपण बघत होतो. तिथं तो म्हणायला लागलाय की जसं आपल्या पूर्वजांना, वडीलधाऱ्या मंडळींना आपण सेवा द्यायला हवी, त्यांची सेवा करायला हवी, पण तसं न करता आपण आपल्याच हातानं त्यांना मारावं का. पुढचा तर्क देताना तो म्हणतोय की देवा संत वृंद नमस्कारी जे, जे संत वृंद आहेत, संतांच्या पदवीचे आहेत, त्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. का घडे तरी पूजिजे, एकतर देवा संत वृंदांना नमस्कार केला पाहिजे, केवळ नमस्कार करून थांबू नये, जर शक्य झालं तर आपण त्यांची पूजा करायला हवी. का घडे तरी पूजिजे, संतांना नमस्कार करावा किंवा घडलं तर त्यांची पूजा करावी. हे वाचून केवी निंदीजे स्वये वाचा. अरे संतांची सेवा करावी, संतांची पूजा करावी, हे सगळं करायचं सोडून याच तोंडानं त्या संतांची निंदा करणं योग्य आहे का देवा. अर्जुनाचा तर्क अतिशय योग्य आहे. अर्जुन प्रामाणिकपणे आपल्या मनात जे येतंय ते तो बोलतोय. साधक असाच असायला हवा. मनामधले जे प्रश्न आहेत ते जोपर्यंत निसंशयपणे फिटत नाहीत, सुटत नाहीत, तोपर्यंत आपला प्रश्न आणि आपल्या मनोवृत्तीचा आग्रह साधकानं सोडू नये. ही गोष्ट इथं आपल्याला अर्जुनाकडून शिकण्यासारखी आहे. बऱ्याचदा विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात, आम्ही त्याची उत्तरं देतो. उत्तरं देताना कधी कधी आम्हालाही असं जाणवतं की या उत्तरानं कदाचित विद्यार्थ्यांचं समाधान झालं नसावं, पण तरी कधी कधी वाटतं की झालंही असेल समाधान, म्हणून मग आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की मी दिलेल्या उत्तरामुळं तुमचं समाधान झालं का. तर मुलं म्हणतात बऱ्याचदा की हो सर, झालं समाधान. पण जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी काय उत्तर दिलं ते सांगा, तर लगेच त्यांना काही आठवतही नाही की सरांनी काय उत्तर दिलं, कारण त्यांच्या प्रश्नाचं पूर्णपणे समाधान त्यावेळी झालेलं नसतं. मनामध्ये झालेले, निर्माण झालेले प्रश्न जोपर्यंत निसंशयपणे फिटत नाहीत, सुटत नाहीत, मिटत नाहीत, तोपर्यंत आपल्या प्रश्नांचा आग्रह प्रश्नकर्त्यानं सोडायला नको. जोपर्यंत आतून समोरच्याची भूमिका स्वीकारावीशी वाटत नाही तोपर्यंत तर्क आणि चर्चा चालू राहिली पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा समोरच्याचा आदर ठेवायचा म्हणून किंवा अधिकचा वेळ वाचवावा म्हणून बऱ्याचदा एखादा वक्ता बोलायला आला की मुलांना प्रश्न विचारायचे असतात, पण आपण प्रश्न विचारला की कार्यक्रम अजून लांबेल आणि मग आपल्यामुळं बाकीच्यांचंही उगाच वेळ खाल्ल्यासारखं होईल, म्हणून प्रश्न विचारायचं टाळतात. काही जण
आपल्या प्रश्नामुळे वक्ता गोंधळून जायला नको म्हणून प्रश्न विचारायचं टाळतात. पण याच्यामध्ये नुकसान जे होतं ते प्रश्नकर्त्याचं होतं. तुम्ही प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नानं जर तुमचं समाधान झालं नाही, तुमची मनोवृत्ती पालटली नाही, तर त्या प्रश्नाचं उत्तर हे समाधानकारक आहे असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून अर्जुनाच्या अंतःकरणात जी मनोअवस्था आहे ती मनोअवस्था भगवंताच्या तर्कानं, भगवंतानं केलेल्या उपदेशानं शमलेली नाही. तो तर्क, तो प्रश्न अर्जुनाच्या मनात अजूनही जसाच्या तसाच आहे. म्हणून अर्जुन आपल्या मनात असलेला प्रश्न आणखी गडद करण्याचा प्रयत्न करतोय, आणखी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण अर्जुन ढोंगी नाही आहे, अर्जुन प्रामाणिक आहे आणि अर्जुनाला बाकी कोणत्याही गोष्टीची गय नाही आहे. कारण कोणतंही काम करायचं तर ते पूर्णपणे झोकून देऊन केलं गेलं पाहिजे. आणि कोणतंही कर्म झोकून देऊन तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपली मनोवृत्ती त्याच्यामध्ये पूर्णपणे जडलेली असते. तुम्ही इच्छा नसताना एखादं कर्म करायला गेलात तर ते कर्म प्रामाणिकपणे घडत नाही. मी आमच्या पालकांना बऱ्याचदा सांगतो, आमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना, की मुलांना काय व्हायचं आहे ते मुलांना ठरवू द्या, तुम्ही जबरदस्ती करू नका. मुलाला जे व्हायचं आहे ते तो होईल, तुम्ही ते होण्यासाठी फक्त मदत करा. नाहीतर आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न आपल्या मुलांकडून पूर्ण करून घ्यायची इच्छा बरेच पालक बाळगत असतात. त्यामुळं होतं काय की इच्छा नसतानाही मुलं अशा व्यवसायात, धंद्यात, नोकरीत जातात ज्याच्यामध्ये त्यांची इच्छाच नसते. आणि इच्छा नसताना तुम्ही एखादं कर्म करायला गेलात तर तुम्ही प्रामाणिक न्याय त्या कर्माला देऊ शकत नाही. म्हणून कर्म असंच स्वीकारा जे तुम्हाला आतून करावंसं वाटेल. आतून करावंसं वाटलेलं कर्म तुम्ही केलं तर त्या कर्मालाही न्याय दिल्यासारखं होईल. अर्जुनाला युद्ध करायची इच्छा होत नाहीये आणि इच्छा नसताना जर भगवंताच्या सांगण्यावरून अर्जुनानं युद्ध केलं असतं तर अर्जुनानं युद्ध प्रामाणिकपणे केलं नसतं. आणि आपण युद्ध करावं किंवा न करावं यातला कोणताही निर्णय आपण जरी घेतला तरी तो पूर्ण प्रामाणिक असावा, तो पूर्ण विचारपूर्वक घेतलेला निर्णय असावा. म्हणून अर्जुन प्रामाणिकपणे आपली मनोअवस्था भगवंताच्या समोर स्पष्ट करतोय. कोणत्याही प्रकारचा बडेजावपणा नाही. भगवंताच्या बद्दलही आदर असला तरीही भगवंत सांगतोय म्हणून ते निमूटपणे स्वीकारावं ही अर्जुनाची वृत्ती नाही. भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा हीच गोष्ट सांगितली की मी सांगतोय म्हणून काही करू नका, मी सांगतोय म्हणून काही स्वीकारू नका. मी जे सांगतोय त्याच्यावर स्वतःही विचार करा. माझ्या गोष्टी पटत नसतील तर तुमच्याही तर्काला त्या घासून बघा. पटल्या नाहीत तर त्या का पटल्या नाहीत ते विचारा. आणि जोपर्यंत मनाचं पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट स्वीकारू नका. अर्जुन ती मनोवृत्ती बाळगून आहे. भगवंत सांगत असले तरी जोपर्यंत आपल्या मनाला पटत नाही तोपर्यंत अर्जुन आपली मनोभूमिका बदलायला तयार नाही. म्हणून आणखी वेगवेगळे तर्क देऊन अर्जुन आपण युद्ध का करू नये ही गोष्ट भगवंताच्या समोर स्पष्ट करून सांगत आहे. देवा संत वृंद नमस्कारीजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचोनी केवी निंदीजे स्वये वाचा. अरे देवा, संतांना नमस्कार करावा, घडलं तर त्यांची पूजा करावी, हे सोडून देऊन त्यांची निंदा आपल्याच तोंडानं करणं तुला योग्य वाटतं का? तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. अर्थात त्याचप्रमाणे हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सर्वदा पूज्य आहेत. त्यातल्या त्यात भीष्म व द्रोणाचार्य यांविषयी तर माझे मन अतिशयच कळवळत आहे. बघा, तैसे गोत्र गुरु आमुचे, जसं संत वृंद आदराला कारण ठरतात, संत वृंद जसं पूजनाला कारणीभूत ठरतात, तैसे गोत्र गुरु आमुचे, माझ्या समोर उभे असलेले जे गुरु समान गुरुवर्य मंडळी आहेत ते केवळ आमचे गुरु नाहीत तर ते आमचे गोत्र गुरु आहेत, कुलगुरू आहेत, आमच्या कुळाचे ते गुरु आहेत. आता कुळ म्हणजे आपण जेवढी मनुष्य जात आहे ही सगळी मनुष्य जात काही मूळ पुरुषांपासून जन्माला आलेली आहे आणि त्या मूळ पुरुषांपासून जन्माला आलेल्या त्या सगळ्या मनुष्य प्राण्यांना त्या कुळाचे प्राणी म्हणून संबोधलं जातं. तसं
आमच्या गोत्राचे ते गुरु आहेत, आमच्या कुळाचे ते गुरु आहेत. कारण महाभारतकालीन समाजव्यवस्था जर आपण बारकाईनं अभ्यासली तर आपल्या असं लक्षात येतं की तेव्हा कुळाचार ही गोष्ट खूप महत्त्वाची मानली जात होती आणि विशिष्ट कुळामध्ये विशिष्ट आचार धर्म चालू होता आणि त्याचं काटेकोरपणे पालन केलं जात होतं. त्या प्रत्येक कुळाचे काही गुरु ठरलेले होते आणि त्या विशिष्ट कुळातले गुरुच विशिष्ट कुळातल्या लोकांचे कायमचे गुरु असायचे. म्हणजे ही वडिलोपार्जित पद्धतीनं गुरु शिष्यांची परंपरा चालत आलेली असायची. त्यामध्ये पांडवांचा जो कुलाचार होता त्या कुलाचारामध्ये जे गुरु होते ते द्रोणाचार्य भीष्माचार्य हे त्यांचे गोत्रगुरु होते आणि म्हणून द्रोणाचार्यांचा उल्लेख करताना गोत्रगुरु असा उल्लेख अर्जुनानं त्यांचा केलेला आहे. म्हणून तैसे गोत्रगुरु आमुचे, ते आमचे गोत्रगुरु आहेत. हे पूजनीय आम्हा नियमाचे, हे आमच्यासाठी पूजनीय आहेत. नियमाचे म्हणजे कायमचे, हे आमच्यासाठी नेहमीसाठी पूजनीय आहेत. त्यांच्याबद्दल अनादराचा आम्ही कधीही विचार करू शकत नाही. म्हणून ते आम्हाला कायमचे पूजनीय आहेत. ज्यांना नमस्कार घालावा, ज्यांचं पूजन करावं, ज्यांना आदर द्यावा, ज्यांना कुलगुरूंचा सन्मान आम्ही देतो, अशांना मारायला सांगतोय देवा तू. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे, माझ्यावरती या भीष्म आणि द्रोणांचे तर अधिकच उपकार आहेत. त्यांच्याबद्दल तर माझ्या मनात अधिकच पूजनीयतेची भावना निर्माण होते. पूजनीय असा आचार माझ्या वर्तनातून बाहेर पडतो. म्हणून मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. भीष्म आणि द्रोण हे आमचे गोत्रगुरु आहेत. हे आम्हाला कायमस्वरूपी पूजनीय आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल नेहमी नमस्काराची पूजनाची भावना माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होते असं अर्जुन म्हणायला लागलाय. पुढं अर्जुन म्हणतो बघा, जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. अर्थात देवा, ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही त्यांचा आपल्याच हाताने प्रत्यक्ष घात कसा करावा. हे आमच्यासाठी इतके आदरणीय, माननीय, सन्माननीय, पूजनीय आहेत की यांना आम्ही स्वप्नातही मारण्याचा विचार करू शकत नाही. जया लागी मने विरू, ज्यांच्याबद्दल मनामध्ये विरू म्हणजे वैर भावना. जया लागी म्हणजे ज्यांच्याबद्दल मने म्हणजे मनामध्ये, विरू म्हणजे वैर भावना. आम्ही स्वप्नीही न शको धरू, ज्यांच्याबद्दल मनामध्ये वैर भावना, शत्रुत्वाची भावना, वाईट भावना किंवा त्यांचं वाईट व्हावं अशी इच्छा आम्ही स्वप्नीही न शको धरू, आम्ही स्वप्नामध्ये सुद्धा अशा प्रकारची इच्छा करू शकत नाही. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. बघा, स्वप्न आणि प्रत्यक्ष क्रिया यांच्यामध्ये एक विशिष्ट असं नातं असतं. ज्या गोष्टी स्वप्नात येतात त्याच गोष्टी आचरणामध्ये येतात. असं म्हणतात की माणसाच्या हातून जी काही कृती घडते ती कृती एकदम घडत नाही. त्या कृतीची पार्श्वभूमी मनामध्ये आधी तयार होते. मनामध्ये एक विशिष्ट पार्श्वभूमी तयार झाली की मनोभूमी तयार करतं त्या विशिष्ट क्रियेची. आणि एकदा ती मनोभूमी पक्की झाली की मग तसे कितीही प्रसंग येवोत त्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी विशिष्ट अशी कृती माणूस करत असतो. म्हणजे एकदा शरीराला सवय झाली एखादी गोष्ट करण्याची वारंवार, तर ती सहजपणे नंतर व्हायला लागते. म्हणजे एखादं अवघड क्लिष्ट ऑपरेशन एखादा डॉक्टर खूप सहजपणे करू शकतो. असं का होतं? तर ते ऑपरेशन करण्यासाठी त्या डॉक्टरची मनोभूमिका आधीच तयार झालेली असते. वारंवार त्या क्रिया करून ती मनोभूमी तयार होते. कधी वारंवार विचार करून, अभ्यास करून, तशी कल्पना करून त्याच्या मनामध्ये तो ती ऑपरेशनची प्रक्रिया वारंवार करून पूर्ण करत असतो. आणि म्हणून ती मनोभूमी तयार झालेली असते. आणि एकदा मनोभूमी तयार झाली की ती क्रिया पटकन होत असते. पण ही जी मनोभूमी तयार होते ती मनोभूमी अनेकदा स्वप्नातून व्यक्त होते आधी.
माणूस आधी कल्पनेत एखादी क्रिया करतो आणि मगच प्रत्यक्ष ती क्रिया करतो. आपण जीवन जगत असताना काही गोष्टींचा प्रत्येकाला सराव असतो. आता काही जण श्लोक खूप सहज वाचतात, काही जण खूप सहज बोलतात, काही जण खूप सहज रांगोळी काढतात. प्रत्येकाला कोणतं ना कोणतं तरी कौशल्य येत असतं. ते कौशल्य आपण हस्तगत करतो. तर ते कसं करतो? तर आधी मनामध्ये ती क्रिया आपण करतो. मग जी मनामध्ये क्रिया होते तीच क्रिया स्वप्नातून उलगडते आणि स्वप्नातून उलगडलेली क्रिया वारंवार मनामध्ये जेव्हा केली जाते तेव्हा प्रत्यक्षपणे पण तिचा सराव होतो आणि मग ती अंगवळणी पडायला लागते. पण ज्या गोष्टी स्वप्नात येतात त्याच प्रत्यक्षात उतरू शकतात. अर्जुन म्हणतो की देवा, जी गोष्ट आम्ही स्वप्नातही करू शकत नाही ती प्रत्यक्षात कशी करू? लक्षात घ्या, स्वप्नाचं आणि कर्माचं नातं अर्जुन किती सुंदर सांगतो. म्हणजे माऊली सांगतायत. खरं तर हे माऊली किती सुंदरपणे स्वप्नाचं आणि कर्माचं, क्रियेचं नातं सांगतायत. आपण ज्ञानेश्वरीची आराधना करतोय, ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय. याचा अर्थ असा नाही की मी आता तुमच्यासमोर बोलतोय म्हणजे याच वेळी मी तुमच्यासमोर बोलतोय. या प्रत्येक ओवीचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ, याचं चिंतन, याचं मनन भूतकाळात अनेकदा माझ्याकडून झालं आणि म्हणून त्या प्रत्येक ओवीवर बोलताना आत्मविश्वासानं उत्स्फूर्तपणे बोलता येतं. कारण त्या प्रत्येक शब्दावरचं चिंतन, मनन, निधिध्यासन या सगळ्या गोष्टी आधी पार पडलेल्या आहेत. आणि अशा गोष्टी जेव्हा वारंवार घडतात तेव्हा क्रिया आपोआप सोप्या जातात. थोडंसं विनोदी भाषेत थोडं मला सांगावंसं वाटतं ही गोष्ट. आमचे कीर्तनकार एक नेहमी उदाहरण देतात की एक कीर्तनकार एका गावामध्ये कीर्तनाला गेले. कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यावर त्यांची झोपण्याची व्यवस्था वरच्या माळ्यावर केलेली होती. तर ते महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही वर जाऊन झोपा, तुमची झोपण्याची व्यवस्था वर केलेली आहे. आणि मग ते महाराज वर गेले आणि वर एक माणूस आधीच झोपलेला होता आणि तो झोपेतच बोलला, खाली उतरा. त्या महाराजांना वाटलं की त्या माणसानं आपला अपमान केला. खालच्या माणसांना सन्मानानं वर जा असं सांगितलं आणि वरचा माणूस म्हणतो की खाली उतरा. ते महाराज खाली उतरले. खालच्याने विचारलं, महाराज खाली का आलात? अहो म्हणे वर कोणीतरी झोपले आणि तो आम्हाला म्हणाला की खाली उतरा, म्हणून आम्ही खाली उतरलो. त्या माणसाने सांगितलं, महाराज काळजी करू नका, तो वर जो झोपला आहे तो म्हणे बसमध्ये कंडक्टरच्या नोकरीत आहे. कंडक्टरची नोकरी आहे त्याला. दिवसभर वर चढा खाली उतरा, वर चढा खाली उतरा अशी म्हणायची त्याला सवय आहे. त्यामुळं झोपेत तेच बरळतंय म्हणे. आता तुम्ही जाते, आता तुम्हाला बोलवेल म्हणे वर. मग आम्ही थोड्या वेळानं म्हणजे ते महाराज वर गेले. त्यांनी सांगितलं हां आता यावर, गाडी रिकामी झाली असं ते झोपेतच बोलले. म्हणजे दिवसभर आपण ज्या क्रिया करतो त्या स्वप्नात येतात आणि ज्या स्वप्नात क्रिया येतात त्याच अनेकदा प्रत्यक्षात घडतात. हे प्रत्यक्ष क्रियेचं आणि स्वप्नाचं नातं आहे. पण अर्जुन म्हणतो की देवा, ज्यांना आम्ही स्वप्नातही मारण्याचा विचार करू शकत नाही त्यांना प्रत्यक्ष मार असं तू कसं काय म्हणू शकतोयस? जया लागी मने विरू, ज्यांच्याबद्दल मनामध्ये वैराची भावना आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. त्यांना प्रत्यक्षपणे आम्ही कसं काय मारावं बरं? वरी जळो हे जी आले, एत आघवे यासी हेची काय जाहले, जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. अर्थात आज या सर्वांच्या बुद्धीला झाले तरी काय? ज्या शस्त्रविद्येचा अभ्यास आम्ही यांच्यापाशी केला तिचा उपयोग यांना मारण्याकडे करून त्याविषयी प्रतिष्ठा मिरवायची असे जर होईल तर जळो हे जीने. बघा, वरी जळो हे जी आले, वरी या शब्दाचा अर्थ होतो त्यापेक्षा. हे सगळं देवा जे स्वप्नात करू शकणार नाही ते तू प्रत्यक्ष करायला सांगतोस. ज्यांचा आदर करायला हवा त्यांना मारायला सांगतोस. ज्यांना पूजायला हवं त्यांची निंदा करायला सांगतोयस. असं सगळं करण्यापेक्षा, वरी यापेक्षा, जळो हे जी आले त्यापेक्षा हे जगणंच नको, हे जीवनच नको. हे तर आघवे यासी हेची काय झाले, देवा हे जगणंच मला नको. असं आपल्याबद्दल बोलत बोलत अर्जुन लगेच समोरच्यांकडे गेलाय. शत्रू पक्षातल्या लोकांच्या मनोभूमिकेबद्दलही तो आपलं मत मांडायला लागलाय. एथ, एथ म्हणजे या ठिकाणी, आघवे यासी, समोर जे आहेत ना सगळे, या सगळ्यांना उद्देशून तो म्हणतो आघवे यासी,
या सगळ्यांना हेची काय झाले, त्यांना हे काय झालंय, असं काय झालं या सगळ्यांना जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. यांना तरी काय असं झालंय की त्यांना आम्हाला मारावं असं वाटतंय, आणि यांच्यावधी जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही, यांना मारून यांचा वध करून आम्ही मिरवावं, याच्यापेक्षा मरण बरं, अशी भावना अर्जुन इथं व्यक्त करतोय. बघा, येत आगवे यासी हेची काय झाले, म्हणजे त्यांच्या बुद्धीला नेमकं झालंय तरी काय. यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही, आम्ही जे काही अभ्यासलेलं आहे, ज्या गोष्टींचा आम्ही आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे, म्हणजे शस्त्रविद्येचा आम्ही ज्यांच्याकडे अभ्यास केलेला आहे, ते त्यांनाच मारण्यासाठी वापरायची वेळ यावी, आणि त्यांनाच मारण्यासाठी त्यांनीच शिकवलेल्या गोष्टींचा वापर करावा आम्ही, आणि त्या गोष्टी मिरवाव्यात. म्हणजे एखाद्याकडून मरणाचे धडे घ्यायचे, मारण्याचे धडे घ्यायचे, आणि ते धडे घेऊन त्यांनाच मारायचं, आणि ज्यांच्याकडून धडे घेतले त्यांनाच मारणं, या गोष्टी मिरवायच्या. या गोष्टी योग्य आहेत का देवा? वरी जळो हे जे आले, त्याच्यापेक्षा हे जगणंच नको, त्यापेक्षा मरणं बरं. त्यांना काहीतरी झालेलं आहे, त्यांच्या बुद्धीला काहीतरी झालंय, त्यांना कळत नाहीये त्यांचं हित, त्यांना कळत नाहीये की आपण आपल्याच लोकांना मारतोय. त्यांना कळत नसलं तरी मला तरी कळतंय ना. ज्यांच्याकडून ज्ञान घेतलं, ज्यांच्याकडून विद्या हस्तगत केली, त्यांनाच मारणं आणि त्यांना मारणं, मिरवणं, या गोष्टी मला योग्य वाटत नाहीत. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला, तेने उपकारे काय आभारैला वधितया ते. अर्थात मी अर्जुन द्रोणाचार्यांचा शिष्य, त्यांनीच मला धनुर्विद्या शिकवली, त्या उपकाराने आभारी झालेला मीच त्यांना मारावे का? मी पार्थू द्रोणाचा केला, मी पार्थू म्हणजे अर्जुन, अर्जुन म्हणतो मी अर्जुन, मी पार्थू द्रोणाचा केला, मी द्रोणाचा केला आहे म्हणजे शिष्य आहे, चेला या अर्थानं. मी द्रोणाचा केला, मी द्रोणांचा शिष्य आहे, द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, चेला आहे. येणे धनुर्वेदू मज दिधला, याच द्रोणाचार्याने मला धनुर्वेद दिलेला आहे. धनुर्विद्येला धनुर्वेद असा शब्द अर्जुनानं म्हणजे माऊलींनी वापरलेला आहे. या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या दिली. आता ज्यांनी मला धनुर्विद्या दिली त्याने उपकारे काय आभारैला, त्यांनी माझ्यावर जो उपकार केला त्या उपकाराचे आभार मी कशा रूपानं मारतोय, म्हणजे कशा रूपानं मानतोय, तर वधितया ते. त्यांनी मला धनुर्विद्या दिली, ज्यांचा शिष्य म्हणून मी आजपर्यंत मिरवतोय, ज्यांचा शिष्य म्हणून माझी ओळख आहे, त्या गुरूंनी धनुर्विद्येचं दान मला दिलंय. त्या धनुर्विद्येच्या दानाच्या उपकाराच्या बदल्यात मी त्या उपकाराची काय म्हणून परतफेड करतोय, तर वधितया ते. त्यांनाच मारून, त्यांनीच दिलेल्या धनुर्विद्येच्या जोरावर त्यांना मारायचं, त्यांनीच शिकवलेले मंत्र त्यांच्याच विरोधात उच्चारायचे, त्यांनीच कृपा करून दिलेले शस्त्र त्यांच्यावरतीच उचलायचे, आणि त्यांच्यावरतीच हे शस्त्र उचलून त्यांनाच मारून त्यांनी केलेल्या उपकाराचा आभार मानायचे. म्हणजे असं मी कसं काय वागू शकतो देवा? असं वागणं तुला तरी योग्य वाटतंय का? असा अर्जुनाचा तर्क आहे. अर्जुनानं पुढं खूप सुंदर भावना व्यक्त केली. खरं तर माऊलींनी खूप सुंदर पद्धतीनं अर्जुनाच्या मनातली ही भावना बोलून दाखवलेली आहे. बघा, माऊलींचं हे वैशिष्ट्य आहे की अर्जुनाच्या मनात जे आहे तेही ते परिपूर्णपणे मांडतायत. अर्जुनालाही ते नीट समजून सांगतायत तुम्हाला आम्हाला. त्याची मनोवस्था पूर्णपणे उलगडून दाखवतायत माऊली, की अर्जुनाला जे वाटतंय ते का वाटतंय, त्याला जे वाटतंय ते वेगवेगळ्या दृष्टांतातून, वेगवेगळ्या रूपकांमधून, त्याच्या त्या भावनेच्या बारीक बारीक कंगोऱ्यांसहित, त्याच्या त्या भावनेचे जे वलय आहेत छोटे छोटे, ते सगळी वलय माऊली उलगडण्याचा प्रयत्न करतायत आणि स्पष्टपणे उलगडून दाखवतायत अर्जुनाचं मन. म्हणून गीतेमध्ये जेवढं अर्जुनाचं मन आपल्याला कळत नाही त्याच्यापेक्षा जास्त मन माऊलींच्या भाषेमधून आपल्याला कळतं.
आणि म्हणून तर माऊलींनी ती टीका लिहिलेली आहे. आणि म्हणून अर्जुन आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्याला कळत जातो. अर्जुनानं पुढं जे म्हटलंय, म्हणजे माऊलींनी जे अर्जुनाच्या तोंडी टाकलंय ते खूप महत्वाचं आहे. तो काय म्हणतो बघा, जेथीची आ कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. अर्थात अर्जुन म्हणतो, ज्यांच्या कृपेने आम्ही वरप्राप्ती करून घ्यावी त्यांच्याशीच कृतज्ञपणा करावा, तर मग काय मी भस्मासूर आहे. जेथीची आ कृपा लाहिजे वरू, ज्यांच्याकडून कृपा, लाहिजे म्हणजे प्राप्त करणे, लाहिजे क्रियापद आहे, प्राप्त करणे असा त्याचा आजचा अर्थ आहे. जेथीची आ म्हणजे ज्या लोकांच्या, ज्यांच्या कडून कृपा लाहिजे वरू, ज्यांच्याकडून कृपा आणि वर प्राप्त करून घेतला. वर आपण बऱ्याचदा शब्द वापरतो ना, वर. काय वर मागायचा आहे, माग म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागणं किंवा ते प्राप्त करणं, या अर्थानं वरू शब्द इथं आलाय. जेथीची आ कृपा लाभिजे वरू, ज्या लोकांकडून वराच्या रूपानं, इच्छापूर्तीच्या रूपानं कृपा प्राप्त झालेली आहे, मनात जे जे हवं ते सगळं ज्यांच्याकडून मिळालंय, ज्यांच्यामुळं सामान्यापासून श्रेष्ठ होता आलंय, म्हणून जेथीची आ कृपा लाभिजे वरू, ज्यांच्याकडून कृपा मिळालेली आहे, कृपा लाहिजे वरू, ज्यांच्याकडून इच्छापूर्ततेची कृपा मिळालेली आहे, तेथेची मने व्यभिचारू. व्यभिचारू शब्दाचा इथं अर्थ आहे कृतघ्नपणा. चुकीचं वागणं म्हणजे व्यभिचार. जसं वागायला हवं तसं न वागणं म्हणजे व्यभिचार. तेथीची मने व्यभिचारू. अहो, जिथं इच्छापूर्ती झालेली आहे, कृपा जिथं मिळालेली आहे, त्याच ठिकाणी व्यभिचार करायचा, तिथंच चुकीचं वर्तन करायचं, तिथंच कृतघ्नपणा करायचा. तरी काय मी भस्मासूर अर्जुन म्हणे. मग देवा मी काय भस्मासूर आहे का? भस्मासुराची कथा तुम्ही अनेकांनी ऐकली असेल. पुराणामध्ये कथा आहे, शिवपुराणामध्ये विस्ताराने ती कथा आलेली आहे की भस्मासूर नावाचा एक राक्षस होता. तो भगवान शंकर परमात्म्याचा भक्त होता. आणि भगवान शंकर परमात्म्याची त्यानं आराधना केली, कडक अनुष्ठान केलं, कडक आराधना केली. बरीच वर्ष ती आराधना केली. म्हणून भगवान शंकर परमात्मा त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तुला काय पाहिजे ते माग. आता वर प्राप्त करायच्या वेळेला भस्मासुराच्या मनात थोडीशी वाईट भावना निर्माण झाली. त्यानं असा विचार केला की आता आपल्याला हवं ते मिळणारच आहे, तर आपण भगवान शंकरालाच मारून टाकू आणि भगवान शंकराला मारून पार्वतीला आपण हस्तगत करू. असा एक विकार, वाईट विचार त्याच्या मनात निर्माण झाला. आणि त्यामुळं त्यानं भगवान शंकराला सांगितलं की देवा मला असं वरदान द्या की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो माणूस भस्म होऊन जाईल. आता भोळा भगवान शंकर, शिव भोळा चक्रवर्ती, तो चक्रवर्ती जरी असला तरी भोळा आहे बिचारा. भोलेनाथ आपण म्हणतोच, जे नाथ आहेत पण भोले आहेत, भोळे आहेत. त्यांना शत्रूच्या मनातली भावना कळत नाही. त्या भोळेपणाने त्यांनी सांगून टाकलं ठीक आहे तथास्तु, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो माणूस भस्म होऊन जाईल. खरं तर हा भस्मासूर भगवंताचाच भक्त होता आणि त्यानं हे वरदान मागण्यामागचं कारणही असं सांगितलं की देवा तुम्हाला राख खूप आवडते आणि तुम्हाला राख आवडते म्हणून आम्ही राख शोधायला जातो. तर ती राख शोधण्यासाठी कधी स्मशानात जायला लागतं, मग एखादं प्रेत वगैरे जळालंय मग त्याची राख आणा, तर खूप वेळ जातो त्याच्यात. त्यामुळं तुम्ही मला असा वरदान द्या की एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला की तो माणूसच भस्म झाला पाहिजे, म्हणजे राख लवकर मिळेल आणि तुमच्या आवडीचा जो पदार्थ आहे, वस्तू आहे, ती तुम्हाला लवकर देता येईल. असा तर्कही त्यानं दिला आणि देव प्रसन्न झाल्याने देऊन टाकलं वरदान त्याला. आता वरदान तर मिळालं आणि लगेच त्याची वृत्ती पालटली आणि त्यानं विचार केला की आता भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायचा
आणि शंकरालाच भस्म करून टाकायचं, म्हणून तो त्यांच्या मागे धावला. आता भगवान शंकराच्या पुढं प्रश्न पडला आणि मग खूप पौराणिक कथा आहेत, त्याला वेगवेगळ्या लोककथा जोडून खूप सुंदर हा प्रसंग वेगवेगळी लोक सांगतात. आमच्या गावाकडे एक फळ होतं, आम्ही नांदेडमध्ये तिकडे राहताना त्या फळामध्ये, ते फळ जर फोडलं की त्याच्यामध्ये पिंड निघते, जशीच्या तशी काळ्या रंगाची पिंड, त्याच्या बाजूला पांढऱ्या रंगाचं थोडं ॲसिडसारखं असं काहीतरी असतं. तर मला त्या फळाचं नाव आठवत नाही, पण आमच्या मराठवाड्यात ते फळ बऱ्याचदा दिसतं. तर ते लोक असं सांगायचे की भस्मासूर मागे लागला तेव्हा भगवान शंकर परमात्मा या फळामध्ये लपून बसले आणि म्हणून त्या फळाच्या मध्ये जे बी असतं त्याला पिंडीचं रूप असतं असं लोक म्हणायचे. अशा अनेक लोककथा लोकांनी या कथेला धरून जोडलेल्या आहेत. तर मग आता भगवान शंकराच्या पुढं मोठा प्रश्न पडला, आता काय करावं. आणि त्यांनी पळत पळतच आपले मित्र, आपले सुहृद असलेल्या भगवान विष्णू परमात्म्यांना धावा केला, विनंती केली की देवा, मी अशा अशा अडचणीत सापडलोय, आता तुम्हीच मला यातून काढा. भगवान विष्णू परमात्म्यानं मग एक सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं आणि तो मोहित झाला भस्मासूर. आणि मोहित होऊन त्या मोहिनीनं त्याला नृत्य करायला सांगितलं, त्यानं तसं नृत्य केलं आणि ते नृत्य करत करत त्याला घुलवून त्याच्याच डोक्यावर, म्हणजे भस्मासुराला त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला लावलं आणि त्या भस्मासुरानं आपल्याच डोक्यावर हात ठेवला आणि तोच भस्म झाला. अशी खूप सुंदर कथा पुराणामध्ये आहे. माऊलींनी त्या कथेचा संदर्भ दिलाय बघा. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. आता डोक्यावर हात ठेवल्याबरोबर भस्म होऊन जाईल असं वरदान कोणी दिलं भस्मासुराला? भगवान शंकरांनी दिलं. आणि तो भस्मासूर भगवान शंकरालाच मारायला निघाला, त्यांनाच जाळायला निघाला, त्यांनाच भस्म करायला निघाला. तो अर्जुन म्हणतो, म्हणजे माऊलींनी किती सुंदर अर्जुनाच्या मनातली भावना व्यक्त केलेली आहे बघा. दृष्टांत किती समर्पक दिलाय. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे, जेथेची या कृपा लाभिजे वरू, ज्यांच्याकडून कृपा मिळावी, ज्यांच्याकडून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, तिथंच वाईट वृत्ती ठेवून वागावं. ते ज्यांना आपलं चांगलं केलंय त्यांचंच वाईट करावं. देवा, असं मला करायला सांगतोयस, मी काय भस्मासूर आहे का? तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. मी काय त्या भस्मासुरासारखं आहे? ज्या कृपाचार्यांनी, ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या दिली, मला ज्ञान दिलं, मला लहानाचं मोठं केलं, मला सामान्यापासून पार्थ बनवलं, मला धनुर्विद्या प्रवीण अशी पदवी मला ज्यांच्यामुळे मिळाली, त्यांनाच मला तू मारायला सांगतोयस, त्याच धनुर्विद्येचा आधार घेऊन. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. हे 4थ्या श्लोकाचं माऊलींनी केलेलं विवेचन आहे. 5वा श्लोक आता आपण घेऊया. गुरूण हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरूनि हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. अर्थात महाप्रभावी गुरूंचा वध करण्यापेक्षा इहलोकी भिक्षांनावर उपजीविका करणेही श्रेयस्कर आहे. कारण गुरुजन जरी अर्थलुब्ध असले तरी त्यांचा वध केल्याने काय, ते रक्तपातामुळेच लभ्य होणारे विषयोपभोग व तेही फक्त इहलोकीच मला प्राप्त होणारे आहेत. अर्थात अर्जुन म्हणतोय की देवा, या सगळ्या गुरुवर्यांना मारण्यापेक्षा मी भिक्षांनावर उपजीविका करणं मला जास्त योग्य वाटतं. कारण यांना मारून राज्य भोगण्यापेक्षा या युद्धाचा त्याग करून, राज्याचा त्याग करून मी भिक्षांना ग्रहण करून आयुष्य व्यतीत करणं मला जास्त योग्य वाटतंय. कारण हे गुरुजन जरी अर्थलुब्ध झाले असले, माझ्यासमोर मला शत्रू रूपामध्ये पाहणारे माझे गुरु जरी अर्थलुब्ध झाले असले, त्यांना सत्तेचा मोह झालेला असला तरी त्यांना मारल्यामुळे जो रक्तपात होईल, त्या रक्तपातातून मला जे काही विषयोपभोग भोगायला मिळतील, त्या विषयांचा मी इहलोकामध्ये सुद्धा उपभोग घेऊ शकणार नाही. कारण त्यांना मारल्यानंतर जो पश्चाताप मला होईल, मी केलेल्या कर्माचं जे मला वाईट वाटेल, त्याच्यातून मी बाहेर पडू शकणार नाही. आणि त्यातून मिळणारे विषय उपभोग तेही मी नीटपणे करू शकणार नाही. या पद्धतीचा तर्क अर्जुन इथं द्यायला लागलाय.
आता माऊली याचं कसं वर्णन करतायत ते बघूयात. देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरी तोही आहाच देखिजे, परी क्षोभू मनी नेनिजे द्रोणाची. अर्थात देवा समुद्र गंभीर आहे असं आपण ऐकतो, पण ते वरकरणीच, कारण तो कधीही क्षुब्ध झालेला दिसतोच, परंतु द्रोणाचार्यांच्या मनात क्षोभ आलेला आम्ही कधीच पाहिला नाही. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय. अर्जुनाच्या मनात द्रोणाचार्यांच्या बद्दल जो आदर आहे, द्रोणाचार्यांच्या बद्दल अर्जुनाच्या मनामध्ये जी भावना आहे, ती भावना या दृष्टांतातून माऊलींनी उलगडून दाखवलेली आहे. देवा समुद्र गंभीर ऐकिजे. देवा लोक असं म्हणतात की समुद्र गंभीर आहे असं आम्ही ऐकतो. बघा, देवा समुद्र गंभीर ऐकिजे, समुद्र गंभीर आहे असं आम्ही ऐकतो, वरी तोही आहाच देखिजे. तो समुद्र गंभीर आहे असं आपल्याला दिसतं, पण ते वरवरच आहे, फक्त दिसतो तो समुद्र शांत आहे असं. परी क्षोभूमनी नेनिजे द्रोणाची. बघा किती सुंदर दृष्टांत दिलाय माऊलीने. आपण म्हणतो ना समुद्र किती धीर गंभीर आहे, किती शांत आहे, समुद्र बऱ्याचदा शांत दिसतो असं आपण म्हणतो, पण समुद्राच्या आतमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. बघा, माऊली खरं तर आळंदी परिसरात राहिलेत. त्या आळंदी परिसरामध्ये समुद्र असलेला आपल्याला काही दिसत नाही, थोडं दूर जावं लागतं तर आपल्याला समुद्र लागतो. पण माऊलींना समुद्राची पूर्ण माहिती होती. समुद्र वरून वरून शांत दिसत असला तरी समुद्राच्या आत अनेक गोष्टी घडत असतात. समुद्राच्या मध्ये कितीतरी विस्फोट सुद्धा घडत असतात. आता अलीकडच्या काळात विज्ञान विकसित झाले बरंचसं, म्हणून समुद्राच्या आत घडणाऱ्या घटना घडामोडी आपल्याला कळायला लागल्यात की समुद्र वरून जरी शांत दिसत असला तरी आतमध्ये त्याच्या बऱ्याच घडामोडी घटना घडत असतात. म्हणून समुद्र शांत आहे असं लोक म्हणतात, पण ते वरवरचं आहे. वरून समुद्र शांत दिसतो पण आतून तो शांत नसतो. आतून अनेकदा तो बरंच काही आतल्या आत करत असतो. समुद्राच्या आतही बरेचसे भूकंप होत असतात, समुद्राच्या आत विस्फोट होत असतात, समुद्राच्या आत बऱ्याचदा युद्ध महायुद्धही होत असतात. म्हणजे समुद्राच्या आतले जे प्राणी आहेत ते आपापसामध्ये कितीतरी वेळा भांडून घेत असतील, त्यांची युद्धही म्हणजे समुद्राच्या आत होत असतील, पण वरून मात्र समुद्र शांत दिसतो. पण समुद्र शांत आहे, समुद्राचा स्वभाव आहे शांत असणं. कधीतरी तो खवळतो. जोपर्यंत आपण त्याला जास्त त्रास देणार नाही ना तोपर्यंत समुद्र खवळत नाही, कारण समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही. माऊली सुद्धा म्हणतात, समुद्री रेखा नोलांडावी, पर्वते बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी भूते वाहावी, ही आज्ञा माझी. देवाची आज्ञा आहे की समुद्रानं आपली रेषा ओलांडू नये, म्हणून समुद्र ओलांडत नाही, तो संयमानं राहतो. पण राहत असला तरी कधी कधी त्यालाही राग येतो, त्याच्यामध्येही काही काही विध्वंसकारी घटना घडतात. आता मुंबईमध्ये मागच त्सुनामी आली होती. त्सुनामी कधी येते? जेव्हा समुद्राच्या भागात तुम्ही अतिक्रमण करता. समुद्राला त्याची एक विशिष्ट जागा हवी असते, त्यांना नैसर्गिक पद्धतीनं ती जागा घेतलेली असते, पण समुद्रानं घेतलेल्या जागेमध्ये आपण त्या समुद्राचं पाणी मध्ये 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 ढकलतो. आता मरीन लाईनला वगैरे चर्चगेटला गेलो की मुंबईचा समुद्र दिसतो. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर खूप मोठं बांधकाम केलं आहे. आता खरं तर समुद्र म्हटला की त्याची रेती जमीन त्याला मोकळी जागा हवी असते, पण आपण आत आत करत करत त्या समुद्राला आत नेलं आहे. आणि मग मुंबईची सगळी घाण सगळा कचरा बऱ्याचदा त्या समुद्रामध्येच जातो. आणि समुद्राची एक सवय असते, ते स्वतःमध्ये तो काहीच ठेवून घेत नाही, तो वापस देत असतो. आणि म्हणून त्सुनामी आली आणि समुद्रानं सगळं आतापर्यंत जे काही मुंबईकरांना त्यांना त्या समुद्राला दिलेलं होतं त्यांना अगदी घरात जाऊन व्याजासहित सगळा कचरा सगळी घाण मुंबईकरांना देऊन टाकली. आणि मुंबईकर बरेच हैराण झाले होते त्यावेळी. समुद्राचा स्वभाव आहे की तो शांत राहतो, सहसा तो खवळत नाही, पण तो खवळतो. कधीतरी समुद्र खवळतोच. अर्जुनाने ते उदाहरण दिले. अर्जुन म्हणतो, देवा
समुद्र गंभीर आहे असं आम्ही ऐकतो, पण ते वरवरच आहे, त्याला कधीतरी राग येतो. पण परी क्षोभू मनी नेनी जे द्रोणाचे, पण देवा द्रोणाचार्यांच्या मनात कधीच क्षोभ येत नाही, कधीच राग येत नाही, तो माणूस कधीच खवळत नाही, तो माणूस कधीच अस्थिर होत नाही. हे द्रोणाचार्यांचं वैशिष्ट्य आहे, हे द्रोणाचार्यांचं वेगळेपण आहे. आणि ते वेगळेपण इथं अर्जुन सांगतोय, देवा समुद्र गंभीर आहे की जे, वरी तोही आहाच देखीजे, परी क्षोभू मनी नेनी जे द्रोणाचे. समुद्राला कधीतरी राग येईल, समुद्र कधीतरी खवळेल, पण देवा द्रोणाचार्यांच्या मनात कधीच क्षोभ येणार नाही, ते कधीच रागावणार नाही. हा आमचा नित्याचा अनुभव आहे. असं द्रोणाचार्यांच्या स्वभावाचं कौतुक अर्जुन करायला लागलाय. बघा, जो माणूस कधीच रागवत नाही त्या माणसाला कसं मारावं बरं. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे. द्रोणाचार्यांच्या मनाचा गुण अर्जुनानं सांगितला, त्याच्यानंतर त्यांचं हृदय कसं आहे याचं वर्णन माऊली करतायत. बघा, हे अपार जे गगन, बघा अहो आकाशाचा अंत नसला तरी त्याचेही माप करता येईल, परंतु द्रोणाचार्यांचे अंतःकरण इतके खोल आहे की त्याचे प्रमाण कोणालाही कळणार नाही. हे अपार जे गगन, आपल्या समोर जे गगन आहे, जे आकाश आहे ते अपार आहे. या आकाशाचा काही अंत आहे का, तर नाही. अशा कितीतरी पृथ्वी, ब्रह्मांड, सूर्यमाला, गॅलेक्सीज वगैरे या आकाशानं, गगनानं आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतले. या गगनाला काही आकार नाही, अपार आहे, त्याला पार नाहीये, त्याला अंत नाहीये. हे अपार जे गगन, गगन म्हणजे आकाश, हे आकाश इतकं अपार आहे, व्यापक आहे. वरी तयाही होईल मानव, पण ठरवलंच तर त्या आकाशाचंही माप काढता येईल, त्या आकाशाचंही अंतर मोजता येईल. आकाश किती मोठं आहे हे सांगता येईल एखाद्या वेळी, ठरवलंच एखाद्यानं तर. वरी तयाही होईल मान, मान शब्दाचा अर्थ आहे माप. आकाश कितीही जरी मोठं असलं तरी त्याचं मोजमाप करता येईल. परी अगाध भले गहन हृदय याचे. या द्रोणाचार्यांचं हृदय मात्र अगाध आहे, खोल आहे. आणि कसं खोल आहे, भले गहन, चांगुलपणाचं गांभीर्य आहे त्याला, चांगुलपणाची खोली आहे. खोली चांगली असू शकते, वाईटही असू शकते, पण द्रोणाचार्यांचं अंतःकरण, द्रोणाचार्यांचं मन, द्रोणाचार्यांचं हृदय हे गहन आहे, चांगुलपणाची खोली आहे त्याला. अतिशय सुंदर, अतिशय चांगलं, अतिशय प्रेमळ, अतिशय स्नेहपूर्ण असं हृदय या द्रोणाचार्यांचं आहे. वरी अमृतही विटे की काळवशे वज्रही फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकरविलाही. अर्थात कदाचित अमृतही आंबेल किंवा कालगतीने वज्रही फुटेल, पण द्रोणाचार्यांस क्रोध आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो येत नाही. द्रोणाचार्यांचा स्वभाव आहे. महाभारतामध्ये अनेक घटनांमधून द्रोणाचार्यांचं मन स्पष्ट होताना आपल्याला दिसतं. अतिशय गरीब घरातून वाढलेले, अतिशय दरिद्री जीवन द्रोणाचार्य जगले. द्रोणाचार्यांचा मुलगा आहे अश्वत्थामा. त्या मुलाला दूध प्यावंसं वाटायचं, पण दूध घ्यायची, खरेदी करायची म्हणा, आपल्या लेकराला दूध देण्याची पात्रता त्यांच्या ठिकाणी नव्हती, एवढं दारिद्र्य होतं. पण त्यांनी कधी, आपण मोठ्या राजकुलातले गुरु आहोत म्हणून त्यांच्याकडे कधी दुधाची किंवा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा, मागणी कधी केली नाही. आपल्या मुलाला ते पाण्यामध्ये पीठ कालवून द्यायचे, त्यांची पत्नी अश्वत्थामाची आई द्यायची. अनेक ठिकाणी माऊलींनी तोही संदर्भ दिलाय. अतिशय साधं भोळं असं व्यक्तिमत्व आहे द्रोणाचार्यांचं. कधी कुणाचं वाईट करायचं नाही, असा साधा स्वभाव. माऊलींनी खूप सुंदर वेगळे दृष्टांत देऊन
ते मन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. वरी अमृतही विटे. देवा एखाद्या वेळी अमृत विटेल, अमृत आंबून जाईल. अमृत खरं तर आंबत नाही, विटत नाही, म्हणून तर ते अमृत आहे. पण एखाद्या वेळी अमृत विटेल की काळवशे वज्रही फुटे. वज्र दधीची ऋषींच्या हाडांपासून बनवलेलं शस्त्र म्हणजे वज्र. वृत्रासुराला मारण्यासाठी तो खूप सुंदर प्रसंग आहे. एखाद्या वेगळ्या वेळी आपण ते बघू. मोठी कथा आहे ती, फक्त थोडक्यात सांगतो की दधीची नावाच्या योग संपन्न ऋषींच्या हाडांपासून हे वज्र बनलंय, जे इंद्राकडं शस्त्र म्हणून राहतं. वृत्रासुराला मारण्यासाठी दधीचींनी इंद्राला ते दिलंय. आपण आपट्याची पानं जी दसऱ्याला वाटतो, त्या आपट्याच्या पानांवर काही काळासाठी त्यांनी ती ठेवली, असा एक वेगळा कथाभाग आहे, तो बघू आपण कधीतरी. पण त्यांच्या हाडापासून ते बनलेलं असल्यामुळं ते वज्र कधीही भंग पावत नाही. अगदी त्या वज्रामध्ये एवढी ताकद आहे की एखाद्या पर्वतावर जर त्या वज्राचा आघात झाला तर पर्वतच चुरा होऊन जाईल, म्हणजे त्याची पावडर होऊन जाईल. माऊलींनीच अनेक ओव्यांमध्ये तो संदर्भ घेतलाय. त्या वज्रामध्ये एवढी ताकद आहे की पर्वतालाही पावडर करून टाकेल, एवढं ते वज्र कठीण असतं. मग कठीण वज्र असं भेदू ऐसे, म्हणजे वज्र म्हटलं की तो भेदला जाणार नाही असं त्याचं वर्णन केलं जातं. पण काही काळानंतर का होईना वज्र सुद्धा फुटेल, वज्र सुद्धा भंगेल. दोन किती सुंदर दृष्टांत दिलेत. एखाद्या वेळी अमृत विटून जाईल, एखादा खूप काळ गेल्यानंतर एखाद्या वेळी वज्र सुद्धा फुटून जाईल, त्याचे तुकडे होतील एखाद्या वेळी. परी मनोधर्म न लोटे विकार विलाही. पण या द्रोणाचार्यांचा जे मन आहे, त्यांचा जो मनोधर्म आहे, तो कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या मनोधर्मामध्ये न लोटे. आता हा लोटे शब्द थोडासा नीट समजून घेऊ आपण. बघा, लोटे म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला लोटे शब्द नेमका कळेल. एखादी गोष्ट, अशी एक भिंत आहे, त्या भिंतीच्या डावी एक बाजू आहे, उजवी एक बाजू आहे, आणि त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आहे. ती एखाद्या बाजूला कलंडणं म्हणजे लोटणं, या अर्थानं इथं लोटे शब्द आलाय. परी मनोधर्म न लोटे. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर त्यांचा मनोधर्म कोणत्याही परिस्थितीत हलणार नाही जागेवरून. इकडेही होणार नाही, इकडेही होणार नाही, स्थिर राहील. परी मनोधर्म न लोटे म्हणजे हलणार नाही त्यांचा मनोधर्म. विकर विलाही. कितीही प्रयत्न केला त्यांच्या मनामध्ये विकार निर्माण करायचा, तर त्यांच्या मनात विकार निर्माण होणार नाही, वाईट विचार निर्माण होणार नाहीत. त्यांना कोणताही विकार स्पर्श करू शकणार नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्या विकारापासून द्रोणाचार्य दूर आहेत, असं अर्जुनाला सांगायचं आहे. एखाद्या वेळी अमृत विटून जाईल, एखाद्या वेळी वज्राचेही तुकडे होतील, पण द्रोणाचार्यांच्या अंतःकरणात कधीच विकार उत्पन्न होणार नाहीत. म्हणून परी मनोधर्म न लोटे विकार विलाही. कितीही विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी द्रोणाचार्यांच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाही. असं सुंदर मन, सुंदर हृदय द्रोणाचार्यांचं आहे. पुढं तो म्हणतोय बघा अर्जुन, स्नेहा लागी माये मणिपे ते किरू होये, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणीये. अजून कृपाचार्याकडे गेलेला नाही, द्रोणाचार्यांचंच वर्णन अर्जुन करतोय बघा. आईशिवाय इतरांची माया व्यर्थ होय अशी जी म्हण आहे ती खरी आहे, पण या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी माया ही मूर्तिमंतच वसत आहे. किती सुंदर द्रोणाचार्यांचं मन उलगडलंय माऊलीने. मला वाटतं की द्रोणाचार्यांचं एवढं चांगलं मन महाभारतात कुठं उलगडलं गेलं नसावं. कथेच्या रूपातून ते मन कळतं आपल्याला द्रोणाचार्यांचं, पण त्यांचं मन नेमकं कसं होतं माऊलीने खूप सुंदर दृष्टांत देऊन इथं द्रोणाचार्यांचं मन आपल्यासमोर मांडलंय. स्नेहा लागी माये मणिपे ते किरू होय. स्नेह म्हटला, प्रेम म्हटलं की आई. स्नेहा लागी माये, माये म्हणजे आई. स्नेह म्हटला की आईचं नाव आपण घेतो. मणिपे लोक म्हणतात, काय म्हणतात, स्नेहा लागी माये. प्रेम करण्यासाठी कोण हवं असेल तर आई.
असं कोण म्हणतं? म्हणिपे लोक म्हणतात. ते किरू होय, ते खरं आहे. माऊली म्हणतायत किंवा अर्जुन म्हणतोय की देवा, प्रेम कुणी करावं, प्रेम कुणासारखं करावं, तर आईसारखं करावं असं लोक म्हणतात, हे खरं आहे. पण परी कृपा ते मूर्त पाहे द्रोणी, पण ती कृपा, तो स्नेह, ते प्रेम, ती माया या द्रोणाचार्यांमध्ये मूर्त रूपात आहे. किंवा त्या प्रेमाचं, स्नेहाचं, मायेचं मूर्त रूप, प्रत्यक्ष रूप म्हणजे द्रोणाचार्य आहेत. आईपेक्षा प्रेमळ, आईपेक्षा स्नेहळ, आईच जिला म्हणावं असं प्रेम आमच्यावरती या कृपाचार्यांनी केले. देवा, त्यांना तुम्हाला मारायला सांगतोयस, या पद्धतीचा तर्क अर्जुन देतोय. इथं आपण थांबूयात. ओवी क्रमांक 42 पर्यंत आपण घेतलंय. उद्या आपण ओवी क्रमांक 43 ते ओवी क्रमांक 51 आपण उद्या घेऊयात. म्हणजे 6वा श्लोक आपल्याला नंतरसाठी ठेवता येईल. इथं आपण थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सव संतन की जय. रामकृष्ण हरी. कुणाला काही विचारायचं असेल